सुरुंग लावायचाच आहे, पण तुमच्या डोसक्याला नाही, तुमच्या डोसक्यातल्या तिच्या विचारांना. कसा? ते तुम्ही आमच्यावर सोपवा, आम्ही करू काय करायचं ते. अधिपती, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मास्तरीन तुमच्या डोक्यावर नाचल, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही. पण जाऊ द्या, ते झालं ते झालं. आता सगळं ठीक होईल. ती बाई नकोच आहे आपल्याला. हा, चंचला खूप चांगली मुलगी आहे, तिला लहानपणापासून आम्ही ओळखतोय. तुमच्यावर जीव आहे तिचा. तुमचं आता लग्न ठरलंय ना 18 तारखेला, आपण त्याच्या तयारीला लागू. चल. सांगताय मला काय? खरं खरं सांगताय? माझ्यात काही कमी आहे काय? दिसायला एवढं मी चांगलं दिसत नाही काय? कर्तृत्व नाही आहे काय माझं? तुम्ही तर म्हणता जग जिंकून या. हरून आलो मी. अधिपती, तुमच्यात काय बी कमी नाही, कमी तिच्यात आहे, डोसक्याची. आमस्ती ठाव आहे ते. पण ते माझ्या डोसक्यातनं जाईन झाल्या तो. मी काय करू सांगा जेणेकरून डोसक्यातनं जातील त्या माझ्या? अहो, काढायचं म्हणून कुणाला असं डोसक्यातनं काढता येत नाही हो. आम्ही तुम्हाला तसं सांगणार भी नाही. पण अधिपती, आता ह्या पुढं आमच्यावर विश्वास ठेवा. आई अंबाबाई सगळं ठीक करेल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे झालं ते चांगलंच झालं. आणि या पुढे भी अंबाबाईच्या कृपेने समद ठीक होईल. तुम्ही बसा इथे, बसा. खरंच होईल ना? होईल. तुम्ही परके होतात माझ्यासाठी. आपल्या आयुष्यात ही शिकलेली माणसंच नकोत. काय करायचं म्हणजे? त्याला पोलिसांनी उचललाय, मग रडतोय सोडवा मला सोडवा मला म्हणून. तू काय करणार आहे मग? मी काय करणार आहे? मरू दे त्याला, मरेल ते त्याच्या कर्माने. मला काय येड लागले का त्याला सोडवाय? हट. आणि हे बघ, तसं बी सुंटी वाचून खोकला गेलाय, आणि तुझं लगीन तर ठरलंय ना चंचे? ठरलंय, अजून झालं नाही. लागल आपल्याला तो. हाताशी ठेव. आणि लगीन झालं का तूच त्याची तक्रार कर आणि अटक की त्याला. तोपर्यंत त्याला असं वाटाय न ग का तू त्याला वाऱ्यावर सोडले. मम्मी कामाचा माणूस आहे. अगं चंचे, एवढं डोसकं कुठून आणतीस? खरंच ताईची गादी तू चालवणार. मम्मी हे झिंगूर, यांनी ऑफिशियली तक्रार मागे घेतलीये, तेव्हा यापुढे थंड राहायचं. होय साहेब. थँक्यू अक्षरा मॅडम. हे बघ, माझ्या आई बाबांना बहिणीला इथून पुढे त्रास द्यायचा नाही. घर सोडा म्हणून सारखं आमच्या मागे लागायचं नाही. माझ्या बहिणीकडे नजर उचलूनही बघायचं. ह्यातलं काही जरी केलंस ना तू, तर मी ही तक्रार पुन्हा करेन, आणि मग आम्हीही तुला वाचवू शकणार नाही. कळलं? हो हो, मी यांना त्रास देणार नाही, यांच्या मध्ये पण येणार नाही. त्याचा फोन याला परत द्या आणि याची स्टेटमेंटवर सही घ्या. पुन्हा सांगतो, यांच्या जर वाटेला गेलास
तर उलटा टांगून फटके देईल, कळलं का? नाही साहेब, मी नाही जाणार त्यांच्या वाटेला. नाही घेतो. थँक्यू सर. हे आमचं कामच आहे. बरं, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? हो. बरं, काही लागलं तर मला नक्की फोन करा. आणि जाताना ती स्टेटमेंटची कॉपी घेऊन जा. येस, नक्की. साहेब, तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमची. म्हणजे काय झालं? अहो, पोलिसांनी माझ्याकडनं लिहून घेतलंय की मी अक्षराला त्रास देणार नाही, तिच्या वाटेला जाणार नाही, त्याच्या घरच्यांना घर खाली करा असं म्हणणार नाही. मग आता अहो, शब्दात अडकलो की नाही मी आता? आता मला सांगा, कशी खोली खाली करणार मी? हा, सांगा ना, तुम्ही सांगा. जर मी खोली खाली नाही केली ना, बिल्डरची समधी माणसं माझ्या अंगावर येतील. अरे देवा. म्हणजे अलीकडे अधिपती, पलीकडे ती बिल्डर आणि बिल्डरची माणसं, पुढं तुम्ही भुवनेश्वरी मॅडम, माग ती अक्षरा. अडकलो की नाही चौकटीत? आता काय करायचं मी? तुला काय गरज होती समजा लिहून द्यायची? मी होते का नाही? मी म्हणलं होतं का नाही तुला की मी करेल तुझ्यासाठी काय तर? पण हाय, तुला तर येणच नाही. जरा पण थांबला नाहीत बघ. तुझा फोन झाला त्या मास्तरनीशी बोलले, आधी नाही म्हटली ती. पैसा फेकला, मग काय? पैसा फेकला की कसं होतंय बघ समजा. दुनिया अशीच असते, पैशावर असते बघ समजा. या ना, या या या. इरा ते काढ बेटा. दे ना, दे. इकडे ठेव. थोडं माफ करा, लग्न घर आहे ना, पसारा झालेला आहे. असू द्या, लग्नगर म्हणलं की पसारा असायचा आहे. इरा, पाणी. हा, हा, हे घ्या. मग मी चहा ठेवते. हो. नाही नाही नग. अहो, असं कसं नको. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात ना, काहीतरी तर घ्यावं लागेल. इरा, लाडू आण जा. हो आणते. अहो नाही. ओळख करून देते मॅडम. ही माझी आई, माझे बाबा आणि ही धाकटी बहीण इरा. घ्या. आणि आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी. अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम? पत्रिका मिळाली ना? पत्रिका? हो, म्हणजे अधिपतीरावांजवळ पाठवली होती अक्षराच्या लग्नाची. हा हा हा, पत्रिका मिळाली की हो. म्हणूनच तर आम्ही आलो स्वतः आयर द्यायला. धनाजी, मॅडम, हे काय आहे? लग्नाचा आयर आहे. अहो, याची काय गरज होती? अहो, लग्नासारखं शुभकार्य आहे, आम्ही आयर देतोच की. आणि आम्हाच तिलाही आनंद झाला हिचं लग्न ठरलं ते. आणि आपले तर जुने संबंध आहेत. म्हणजे तू आमच्या शाळेची मास्तरीण आहेस. अहो मॅडम, तुमचे आशीर्वाद पुरेसे होते. हो ना. ते आहेतच हो, आणि आता राहणार पण. मॅडम, मला अजून खरंच वाटत नाहीये की तुम्ही आमच्या घरात आला आहात, बसला आहात, आपण बोलतोय. मॅडम, लाडू घ्या ना. हा, घेतो की घेतो की. पण आधी नवरी मुलीचं तोंड गोड करूया. घे पोरी, घे. सुखाचा संसार होऊ दे तुझा. हा, सुखी राहा. दादा, तुम्ही पण घ्या ना. नाही घेणार तो आमच्या समोर, नाही घेणार. बांधून देऊ का? हा मम्मी, झालं का बोलणं तुझं? त्यो अधिपती मध्येच कलमडला नसता तर त्या मास्तरनीच्या फॅमिलीला रस्त्यावर आणलं असतं त्या पत्रात.
समजा विचका झाला आणि त्यात पोलिसात तक्रार केली ना, तो अजून अडचणीत आला. म्हणजे अगं त्यानं लिहू दिलंय पोलिसांनी, या तिच्या फॅमिलीला त्रास देणार नाही, तिच्या फॅमिलीला घराबाहेर काढणार नाही. आता काय, त्या फॅमिलीला त्या घरातून पळवून लावू शकत नाही. त्याला म्हणा फॅमिलीला बाहेर काढलं नाही तरी चालेल, तिला पळून नाही. म्हणजे फॅमिली बी लाजनं पळून जाईल. मम्मी, हॅलो मम्मी. खुश आहे तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे का म्हणजे तुम्ही? आणि सॉरी बरं काय, मी जरा तुम्हाला चुकीचं बोललो, माफ करा. एन्जॉय करा लग्न. तुम्ही येताय ना? नाही हो. का? कसं येणार? का नाही येणार? नाही जमणार नाही. अहो पण का नाही जमणार? अहो नाही सांगू शकत. असं काय, काही सिरियस आहे का? फालतू कारण आहे. म्हणजे तुम्हाला यायचं नाहीये? नाही. अहो पण का नाही यायचं? अहो म्हणलं ना नाही सांगू शकत मी. ठेवतो फोन. हॅलो हॅलो हॅलो. लग्नानंतर नोकरी सोडणार काय मग तुम्ही? नाही. हा. तुमचं काहीतरी बिनसलंय. लई. मला सांगू शकता का? अधिपती, तुम्ही नाव घेऊ नका बघा माझं. आता हे काय नवीन तुमचं? तुमच्या तोंडात माझं नाव आलं की काय? काय नाही काय नाही. चला ठेवतो फोन. तुमच्या मिस्टरांना पण शुभेच्छा सांगा माझ्याकडून. ठेवतो. एक मिनिट, तुमचं पण. हॅलो हॅलो. असं काय वाटतं? काय म्हणत होत्या काय? हुशार आहात तुम्ही. तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट वाढलास. नाही नाही, एवढी 10 दिवस रजा नाही मिळत. अहो मला हवी आहे. कारण? मी नाही सांगणार. का? खाजगी आहे. घाऱ्या आहेत, रुखवतासाठी केल्या आहेत, घ्या ना. घाऱ्या बी बनवतात. अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात. सत्य लपवलं नाहीये, पण मला सांगायची गरज नाही वाटत. आता एका शब्दाने सांगितले पण नाही रे मास्तरीन बाईंनी. तिथनं पुढं मास्तरीन बाईंचं फोबाड बघायचं नाही. माझा मेंदू चालत नव्हता. मी ना जीवनावला मी समजत होतो. शब्द सांगतोय.
मम्मी काय मम्मी काय मम्मी काय मम्मी 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 अगं माती कसं बाई अधिपती त्या टवळीला लक्ष्मी म्हणतो लक्ष्मी उद्या या घराची लक्ष्मी तो तिला नेऊन देईल मम्मी पर या घराची लक्ष्मी तर म्या होणार आहे ना असली लक्ष्मी काय कामाची ग काय कामाची ती मास्तरीन तर त्याच्या मनातून जाणार नाही ना व मनातून जाणार नसेल तर आयुष्यातून घालव ना तिला तू का नाही मला अक्कल शिकवू नगस तुला त्याचं साधं मन जिंकता आलं नाही मूर्ख पोरगी त्या मास्तनीला सोडत नसते मी आता माझ्या पोरीचं वाटोळ करायला निघालीस काय या तुलाच तुझ्या आयुष्यातून नाही उठवलं तरीच्या मास्तरडे तुला तर आता बघूनच घेते बघ मी तुझं कसं वाटोळ करते का नाही हे बघच माझ्या लेकीचं सुख नासवती होय ग भवानी अशी जन्माची अद्दल घडवेन का नाही म्या आयुष्यभर रडत बसली पाहिजे येस तू आता हे समज माझ्यावर सोड बघ आता काय करते ते नको नको हातभरच पुरे अगं लग्न एकदाच होतं अक्षरा पण मला नंतर शाळेत पण जायचंय ना विद्यार्थ्यांना काय वाटेल माझ्या ते विद्यार्थी वगैरे राहू दे बाजूला सांगितलं ना तुला की लग्न एकदाच होतं म्हणून नाही पण नको मला नाही आवडत कोपऱ्यापर्यंत अगं पण मला आवडतं ना मग तर काढायलाच हवंस तू मीच काढलीस नाही आता लोक हसतील माझ्यावर म्हणून नाही काढत आणि हो मेहंदीवर माझं नाव लिहिणार आहेस ना तू ते डिझाईन नको काढून त्यात कमळाचं चित्र काढ आणि त्यावर माझं नाव लिह कमल छान वाटेल जीजू डोंट वरी सगळं होणार आहे मी सगळं करून घेते ना इकडे आणि हो मेहंदी छान रंगली पाहिजे नाही आता ते तर तुमच्यावर आहे माझ्यावर ते कसं काय जीजू आता ते ताईवर तुमचं किती प्रेम आहे त्यावर डिपेंडेंट आहे अगं माझं तुझ्या बहिणीवर आहेच प्रेम म्हणून तर तिथे एवढे नखरे सहन करतोय जीजू आता हे तुम्हाला आयुष्यभर पुरे आता इरा इरा तुला माहितीये का तुझी बहीण म्हणजे काही सोपं काम नाहीये हँडल करायला डोक्याचा भुगा होतो भुगा जीजू एवढं पण नाही अगं म्हणजे शब्दशः अर्थ नको घेऊस माझं सांगायचं तात्पर्य काय की माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे आणि असंही लग्न ठरल्यापासून काही कमी अडचणी आल्यात का पण एक एक करून दूर केल्याच ना सगळ्या आता कुठलीही अडचण नको आता फक्त लग्न लग्न आणि लग्न काय बायको हा तू गप्प काय बोलत का नाहीयेस हो हो इथे सगळे आहेत ना म्हणून आपण बोलूया ना नंतर अगं आता आपण ऑफिशियली नवरा बायको झालो व्हायचे होत अजून हे तर एकच दिवस फक्त आता मेहंदी झाली की करते मी पण बरं मेहंदी दाखवायची बरं का मला त्यात मला माझं नाव शोधायचं चालू द्या तुमचं बाय 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 जीजू काय ते कोरोना नंतर लई महागाई वाढल्या ना व म्हणून एवढे पुरतील ना होय ताई सध्या तरी पुरत्याल ताई ते तू गडबडीत विसरली असशील म्हणून आठवण करून देते ते चंचीला ते आपल्या घराण्याचे दागिने नाही देणार का नाही म्हणजे पारंपरिक दागिने घालण्याची रीत असते ना व म्हणून विचारलं बाकी तू म्हणशील तसं म्हणजे तू म्हणलीस नवत तर नवत त्यात तू पडू नकस आम्ही बघतो काय ते होय जा तयारीला लागा हा होय जा आई ग हे घे पेपर तपासताना बरी होतीस तू अगं आता लग्न होऊन जाणार आहे ना मी मग थोडं कर ना प्रेमाने इमोशनल ब्लॅकमेल
थँक्यू. ए पण ताई, विनयला पैकीच्या पैकी मार्क आहेत आणि मितालीला फक्त 1 मार्क कमी. हो मग. अगं मिताली आणि विनय दोघही खूप हुशार विद्यार्थी आहेत. म्हणजे कधी ह्या विषयात हा पुढे असतो तर त्या विषयात ती पुढे असते. मला खूप होप्स आहेत दोघांकडून. दोघही ना काहीतरी खूप मोठं करणार बघ तू. विनय तर सायंटिस्ट होईल नक्कीच आणि शाळेचं नाव मोठं करेल. पण ताई अगं काहीच चूक नाही सापडली. हो खरंच पैकीच्या पैकी मार्क. काहीही चूक नाहीये, एका अक्षराची पण नाही आणि मात्रेची पण नाही. ताई मला काय वाटतं माहिती का, तू ना त्याचा अर्धा मार्क कमी कर, म्हणजे जमिनीवर राहील तो. नाही गैरा, अगं विनय आधीच खूप खचलाय आईमुळे. त्याला घरून सपोर्ट नाहीये शिक्षणासाठी, पण तरीही बिचारा धडपडत असतो आणि शाळेत येत असतो. माझी अशी इच्छा आहे की देवानी खूप यश द्यावं त्याला. तू टॉपर आहे यावर्षीचा, माहितीये तुला. ताई अगं शाळेबद्दल मुलांबद्दल बोलताना किती चेहरा खुलतो तुझा. मग काय तुम्ही घोडीवर बसणार? घोडी बिडीवर बसत नसतोय मी. लग्न आपलं, त्या बिचाऱ्या जीवाला कशाला त्रास. ते आपलं उन्हातानाचं झापडं लावून उभं असतंय समोर, आपण बोंबलत त्याच्यावर बसायचं, डीजेवर नाचायचं, त्याला कशाला त्रास. अहो भाऊजी मी तसं नाही म्हणते. म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही लग्नासाठी तयार झालात. आता दुसरा काय पर्याय नाही हो. मास्तरीन बाईंनी त्यांचं लग्न ठरवलं, काय राव. आम्ही एक कम नशिबी, आमचं लव सुरू व्हायच्या आधीच बोंबलायला बंद पडलं. पुन्हा सगळं तर लगीन केलं पाहिजे आणि या लग्नामुळे निदान आई साहेब तरी खुश होतील. चला भाऊ आपण एकदा बोलूया का? पुन्हा संघ? अक्षरा संघ. हा आणि भीक मागतो, माझ्या संघ लगीन करा, माझ्या संघ लगीन करा, आम्ही रस्त्यावर पडलोय. काय लगा वंक्या डोंक्या, तू बी काय सांगतोस मर्दा. अधिपती सूर्यवंशी आहे मी, रस्त्यावर पडलेलो नाही, आपल्याला बी मान आहे. नाही तर नाही गेलं एवढेच. भाऊ आपण एकदा काय 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 नाही रे वंक्या, तू उगाच मला गळ घालू नको, सांगतो तुला. मास्तरीन बाई असतील भारी, पण त्यांच्या घरला आपल्या समोर पावशीर नको. मी नाही विसरू शकत त्यासनी. पण जाऊ दे आता, काय जे काय माझ्या मनात आहे ते माझ्या मनात राहील. आता काय पर्याय आहे का दुसरा. त्यांच्यासारखी अख्ख्या जगात कोण, या जगात काय अख्ख्या 3 जगात कोण नसणार. पण आपली लव्ह स्टोरी एकतर्फी होती म्हणायची, इथंच संपली. आता काय त्याचं होऊ शकत नाही. आता आई साहेब सांगतील ना ती पूर्व दिशा बघा आता बास. आणि एवढी वर्ष काय होत्या काय मास्तरीन बाई, मी तेच म्हणलं, एवढीच वर्ष त्या नव्हत्या. मी जगलोच ना, काय मेलो काय, इथनं पुढे मी काय मरत नाही. त्याला काय होतंय, जगतोय मी गे, आणि चांगलं सुखात जगणार, जबरदस्त, काय होत नाही. आणि शिकलेली माणसं नको आहेत दादा. आपलं ठरलंय हे ना, रावणच असते ती, 10 तोंडाची रावण, दुसरा शब्द नाही असणे. नको नको, शिकलेली बायको नको, नको. ठरलंय आपलं. तुम्ही थांबा इथं, घरी थांबा, तुम्ही लगेच निघू नका. हा महत्वाचं काम आहे इथं. बघा जरा मदत करायची आई साहेबांनी, त्यांच्यावर लोड यायला नको, घरात कार्य आहे. काय रवा बाव्या? हो हो हो. नुसतं होय म्हणू नका सा, आणि मुंड्या हलवू नका, आणि माझ्या मागं मागं शेपटावणी फिरू नका. इथं जरा कामाचं बघा. आणि वहिनी आज जरा तुम्ही बी वेळ काढा. हा इथं बघा जरा कामाचं नियोजन काय काय लागतंय, कसं कसं लागतंय. आणि टाका एकदाच्या अक्षदा आमच्या डोसक्यावर, व्हा मोकळ. पण वहिनी साहेब, वहिनी तुला बघ झोडून काढीन बघ आता, वहिनी साहेबांचं नाव काढलंस तर. अक्षरा हे बघ, ए लिहिलंय बघ. हो हो दिसलं. तू कमल नाही लिहिलंस? लिहिलं ना. हे काय के काढलाय? अगं पण नाव नाही लिहिलंस ना. पण हा म्हणजे ते जरा विचित्र वाटलं मला. पण मी सांगितलं होतं ना तुला. अहो तुम्ही चिडू नका कमल, मला असं जरा शो ऑफ केल्यासारखं वाटतं ते. म्हणजे मी शो ऑफ करतोय? अगं प्रेम असतं अक्षरा ते. मला तसं म्हणायचं नव्हतं कमल, तुम्ही रागवू नका. अगं पण मी सांगितलं म्हणून तरी करायचंच ना. अहो मी केक काढला ना. कमल नाही काढलंस ना. पण तुम्ही प्लीज आता रागवू नका कमल. तू ना माझं काहीच ऐकत नाहीस. ऐकणार आहे लग्नानंतर सगळं.
लग्नानंतर ना थांब, मी ना तुझ्या हातावर टॅटूज काढणार, कमल नावाचं. माझी मुलं हसतील सगळी. कोण मुलं? माझे शाळेतले विद्यार्थी. हसू दे ना, त्यांच्या हसण्याला काय एवढी किंमत द्यायची? आपल्या लग्नाचं काय ते महत्वाचं आहे. बरं, लग्नाची तयारी झाली का सगळी? तो लफंगा थंड आहे ना? हो, त्यांनी लिहून दिलंय पोलिसांना आता काही करणार नाही म्हणून. आणि तसंही त्यांनी एवढंच जरी काही केलं तरी पोलीस त्याला सरळ आत टाकतील आणि परत कधी बाहेर सोडणारच नाही. तू पोलिसात गेलीस नाही, फार बरं केलंस आपण, खरंच. ठीक आहे, मी नंतर करू का फोन? काम आहे जरा. अगं आता कसलं आलंय काम? अहो कसलं काम काय, लग्न घर आहे. माझंही लग्न घरच आहे आणि लग्न आपल्या दोघांचं आहे. ठीक आहे, पण उद्या करते मी फोन, प्लीज उद्या बोलूया. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. शांत व्हा, काम हाय म्हणून आलोय. या. या अधिपती. या आत्या. नाही मी ठीक आहे, इथं आत येत नाही, इथं ठीक आहे बाहेर. नाही आहे की आत नाही येत आहे मी. घरात कार्य आहे, असं करू नकासा. मग कार्याला तयार झालोयच मी. आता आणि काय अजून? एवढं करताय ना, अजून एक करा. वडील आहेत, या घरचे मालक आहेत, हे सगळं वैभव त्यांच्यामुळे आहे. त्यांचा आशीर्वाद घ्या. आशीर्वाद घ्यावा असं वर्तन आहे का त्यांचं? आपण आपल्या कर्तव्याला चुकायचं नाही अधिपती. चला या. चला या आत्या. आत्या आत्या अधिपती. हा चंचे, ये ग इकडे. एवढं खेळून काय जत्रा आहे काय? सर अधिपती शांत व्हा अधिपती. हो जातो मी. हे बघा, जोडीने नमस्कार करा आणि मग जा. बदलावं लागतं मालक, बदलावं लागतं. आपला हेका धरून चालत नाही. 25 वर्ष झाली तरी बी तुम्हासनी हे कळना. हा, पोरगा दूर गेला, मानत नाही तुम्हासनी. हेच पाहिजे होतं का तुम्हासनी? हा, काय म्हणायचं तुम्ही? अधिपती आमचा सूर्य हाय, तो आयुष्यात अंधार करून निघून गेला. हा, आता काय? आईची माया जिंकली, बाप म्हणून सपशेल हारलात तुम्ही. पोरगा गेला तुमचा आशीर्वाद न घेता. आता निदान सुनलं तरी आशीर्वाद द्या, लांबून तर लांबून. निदान त्यांचा संसार तरी सुखाचा होऊ द्या. जा, तू काळजी नको करू, तयारी कर, लग्न तोंडावर आलं. जा. कितींदा सांगितलं तुम्हासनी, लेकी बाळींवर हात उगारायचा नाही. लेकी बाळी लक्ष्मी असतात घरच्या.
हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. अधिपती, आपल्याला पत्रिका घेऊन देवळात जायला हवं देवीच्या. तुम्ही जाऊन ये की. म्हणजे तुम्ही नाही येणार? काम आहे जरा. अधिपती, तुम्ही या की जाऊन. नाही साहेब, बाकी तुम्ही सांगशील तसं करतोय मी सगळं. हा, धनाजी, जी सरकार. गाडी काढायला सांगा. आत नेऊन ठेव. हा, आणि ऐक ग, त्या डब्यामध्ये बेसनाचे लाडू आहेत, बाहेर काढून ठेव जरा. बर आई, मिठाई आणून ठेवलीये, रुखवताचं सगळं सामान आणलंय, आणि आयराचे बॉक्स ते आणले. हा, ते महत्वाचे. अगो बाई, हे किती सुंदर केलंय या पोरींनी, बघ ना. मस्त केलंय. खूप छान. अरे वा. चला सांगा, मी काय काम करू? हो, खूप महत्वाचं काम करायचंय. हे लाव स्वतःला. इरा, काय ग? हॅलो. हा मॅडम, बोला. हो हो, भेटू द्या. झाली तयारी झाली. सगळ्यांनी या हा तुम्ही. हा, ओके. बाय बाय बाय. हॅलो. हा, बोला. हो हो, मिळालं ना आमंत्रण. हा, सगळ्यांनी या. नक्की या, नक्की या. हो, ओके. बाय बाय बाय. अक्षू, तो फोन आधी बाजूला ठेव बरं तू. आधी सायलेंट वर कर आणि मग बाजूला ठेव. मग काय तर सारखा वाजत असतो. आणि अगं, आता विधी वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तू फोन घेणार आहेस का? हो हो हो, केला सायलेंट वर. हा हा, बेस्ट. अक्षू, ही तुझी बॅग. बाबा, ताईची बॅग तुम्ही भरली? अगं, ती साडेबेड्यांची बॅग तुम्ही भरा. ही पुस्तकांची बॅग आहे तिची. हो, थँक्यू. आलोच. अय्या, बाबा राहू दे. कमाल. आणि अक्षू, ही घे अजून पुस्तक आहे ती. अरे बापरे. ही पुस्तकं दुसऱ्या पिशवीत ठेव आता. अगं, त्या बॅग मध्ये बसत नव्हती. हो. हा हो, एवढी पुस्तकं देताय तुम्ही तिला? अगं, ही कमीच आहे. मी आता निवडकच पुस्तकं दिलीत तिला. अक्षू बाळा, तू जेव्हा जेव्हा माहेरी येशील ना, त्यावेळेला थोडी थोडी पुस्तके घेऊन जा. हो बाबा. हा हो, ती तिकडे ना संसार करायला चाललीये, पुस्तकं वाचायला नाही. दोन्ही. ज्ञानार्जन सोडायचं नाही. वाचलं तर शिकवता येईल. ताई, अगं, पुस्तकं तू वाचत बसलीस तर जीजू काय तुला वाचत बसणार आहेत का? अगं, ते पण प्रोफेसरच आहेत की. वाचन त्यांनाही लागतच. बाकी तुम्ही काहीही करा, पण शिकणं थांबवू नका. हा, ओके, निघालोय. माधोर रोडला भेटूया. हा, चालतंय. हा, ठीक आहे. हा, भेटतो मी. येतो. बाजूलो. हे बघितलं का? काय डोक्यावर पडल्यास काय? डोळे फोडशील की? दोनच आहेत बाई माझे डोळे. हात बघितलं का? काय सोनं लागलंय तुझ्या हाताला? सोनं नाही, पण तुमच्या नावाची मेहंदी लागली की. हाईट मध्ये इसी काढलाय मी. हवा घेत बस मग एसीची. काय अगं, काय डोक्यावर पडलं काय? बघा की किती रंगली मेहंदी. नाच मग, रंगल्या तर. तुम्ही असं का वागतो माझ्याशी? काय मावशी काय म्हणली, विसरले का तुम्ही? लक्षात घे, तुझी मावशी म्हणल्या म्हणून एवढं तर करायला लागलोय मी, समजलं ना? याच्यात तुझं काहीच नाही. एवढं खोपडीत तुझ्या ध्यानात ठेव. तुझ्याकडं मी बायको म्हणून वट्ट बघू शकत नाही. आपलं काही होऊ शकत नाही बाळ. अजून वेळ गेलेली नाही. वाचू स्वतःला. काय आता जे काय व्हायचं ना, ते तुमच्या साथीनं. आपली साथ म्हणजे बरबादी आहे, एवढं लक्षात ठेव. चालन.